बघ हे गटली गटली गटली. बघा पाण्यातला साप आलाय. बघा पाला आलाय. बघा किती मोठा पाला आहे. बघा इथे करपाली आहे. बघा रावस आला रावस. बघा काढतंय टायगर. नुसते टायगर आहे बघा. तर नमस्कार मंडळी, मासे आणि मस्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मंडळी आज आपण आलो ना हेरोंड गावात. ते म्हणजे आता आपल्या मित्राची बोट आहे ना विजूदादाची, ती करपाली पकडायला. करपाली म्हणजे टायगर कोलबी असतं ना, ते पकडायला जाऊन आलेली आहे. आणि आता ते जाळीत ना करपालीवर काढत आहेत. आणि ते काढून झालं की आपण परत जाणार आहोत, तेव्हा तुम्हाला दाखवेन. आता त्यांना भेटलेली मच्छी दाखवतो आपण. बघा सगळे मच्छी वाटवतात. टायगर आहेत सगळे. आणि सोलट आहे बघा, इथे सोलट आहे. हे सोलट आहे बघा. हे सगळं तुम्हाला काढून दाखवतो. काढलेलं आहे ते सगळे टायगर काढलेले आहेत. आणि इथे सोलट सोलट आहे बघा. आपल्या विजूदादा याची बोट आहे. आता आपण परत जाणार होते बघा. समोर बोरल्याचा किल्ला आहे. आणि आता परत आपण जाणार आहोत. बाबू हसतंय. बाबू हसतंय. दाखवू आहे का बघाची बोटीतनं जाळी खेचतात बाहेर. इथे मध्ये मच्छी काढतात आणि इथे अशी साचून ठेवतात. आणि हीच जाळी परत नंतर आपण बोटीत भरायची आणि परत मासेमारी सुटायची. आता आपण पण याच्यानं थोडी मदत करू. पटापट मच्छी काढून घेऊ आणि त्यांच्यासोबत लवकरच आता आपण फिशिंगला जाऊ. हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. मंडळी बघा, हे सोलट सोलट हे बघा, हे टायगर. याला बऱ्याच ठिकाणी करपाली बोलतात. आता आपण आज हेच पकडायला जाणार आहोत. तर मंडळी आपल्या इथे मित्र आहे, त्याची पण बोट आली. पण आपला एक मित्र आहे, त्याला नुसते कोलबीने करपायला लागले. आणि यानं बघा नुसतं कचरा लागला बघा. यानं मासे कमी आणि कचराच जास्त लागला. हे सगळे असे हाल असतात कोळी लोकांचे. म्हणजे एकाला भेटते ते एकाला नाही भेटत. हे सगळे दिवस म्हणजे सगळ्यांना फेस करायला लागतात. आणि रोज मच्छी भेटते असं काय नाही. त्यामुळे तुम्हाला ते पण दाखवतो आता. हे बघा यांच्या जाळीत बघा नुसता प्लॅस्टिक आहे बघा. प्लॅस्टिक सगळा कचरा आहे बघा. बघा नुसता कचरा आहे यांच्या जाळीत बघा. घंटा गाडी काय बोलल्याशी काय बोलतो, काय बोलतेस? काय नाही ते बोलणार काय. मग सांग ना आता काय झापत होतोस. अरे बघा ह्यानं मावरा काहीच नाही गावला. आणि यानं मच्छी कायच नाही भेटले. सगळा कचरा आहे बघा. सगळा खाली काढलाय. मासे बघा काटे बिटे यांच्या खाली बघा काय आहे बघा. सगळे दिवस सारखे नसतात हे बघा. आणि असे बरेच बोट आहेत ते बघा. हे पण झाले ती मच्छी काढतात करपाली वगैरे बघा. आणि आपल्या मित्राची बोट आहे. त्यांचा बघू आता किती झालंय. आणि लवकरच जावं आता आपण पण बघा. अशी किनाऱ्यावरनं बोट वर घेतात हे बघा. त्याला खाली चाका लावलीत. हे बघा एवढे आपले काढून झालेत. आणि अजून बरेच बाकी आहेत जाळीमध्ये. काढायचं काम आपलं चालूच आहे. बोंबील बघा, बोंबील बोंबील बघा. बोंबील काढला. आपला पाऊस येतो जोरात. किल्ला पण दिसत नाही बघा. आता पट हे किती वाजल्यापासून वाटत आहो विजेचा? किती वाजल्यापासून वाटत आहो? 6 वाजल्यापासून वाटत आहो. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून हे मच्छी काढतायत. आणि आता वाजलेत 12:30. रात्री 3ला गेलेले बोटीवर. आता परत जाणार आहोत. तर मंडळी हे बघा आपली पण बोट आहे ना, आता पाण्यात अशा प्रकारे घेऊन चालत. खाली 2 चाकं लावलेले, त्याच्यावरनं ढकलत घेऊन चालत. अशी जाम मेहनत करायलाच लागते मंडळी. फक्त मासे करून जमत नाही, हे अशी मेहनत पण करायला लागते बघा. चला आता दाखवतोच पुढे काय होतंय, काय भेटते ते बघा. लाटामधनं घेऊन जायला लागते बोट. थोडं पुढे गेलं का आपण इंजिन चालू मारू. हे बघा आता आपण चाललोय बाहेर. अरे बापरे. तर मंडळी
आता फायनल आता आपण आतमध्ये आलोय समुद्रात आणि आता आपली जाळी लावायची वेळ झाली. आता आपण जाळी लावून घेऊ बघा. आपल्या मागे जाळी आहे ना, आता टाकून घेऊ आपण. येताना भरपूर पाणी उडत होतं, त्याच्यामुळे काही शूट जास्त घ्यायला भेटलं ना आपल्याला. थांबा तुम्हाला दाखवतो जाळी होताना. हे बघा आता आपली जाळी आहे ना, ती टाकायला सुरुवात केली बघा. आणि या जाळीनं खालच्या बाजूला शिसा लावलेले असतात. आपल्याकडे घटे बांधतात दगड, ते हे शिसा लावतात. प्रणय बघा, प्रणय अशी फरा सोडते पटापट पटापट बघा. आणि विजू दादा त्या साईडला हेटे टाकते. बाबू आणि नालीत नाकवा बसलाय बघा, झेंडा धरून हसते. आणि बघा या साईडला कोरलाई किल्ला बघा. बघू आता काय मच्छी भेटते ते. तर आपली जाळी आहे ना मंडळी, आता ती लावून झालेली आहे. आणि आपण आता अर्धा तास थांबतोय. अर्ध्या तासाने आपले जे 2 फोर टाकलेत ना शेंशाचे, ते आपण घ्यायला जाणार आहोत. ते पण बोटीची साफसफाई म्हणजे पाणी मारून घेतात. कारण ते किनाऱ्याला जेव्हा मच्छी साफ करतात ना, जेव्हा वाळू येते ना, वाळू खूप बारीक बारीक अशी येते, तिचा खूप कचरा होतो, त्यात ती साफ करून घेतात सगळे. बघा वाळू नाही निघतच नाही, जातच नाही बघा. किती काय केलं ते बघा, लाल 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 दिसते बघा. स्पंज असेल त्यासाठी, स्पंज आहे नाही तर तिथे स्पंज आहे, स्पंजने काढते हे बघा, एकदम चकचकीत. हे बघा आता एक बोट येते, आणि विचारू काय मच्छी आहे. काय मावरा लागलाय, किती आहे. तर ते बोलत होतं की मच्छी कमी लागली, म्हणजे ते काढायला जाम त्रास होते. बोंबील मांदेली वगैरे त्यांना फक्त करपाली, म्हणजे टायगर कोलबेट जास्त लागले. बघू तर आपल्याला काय लागतं बघू. उडी मारते बघा. ए बाबू पाहू, प्राण्याने मस्त उडी मारली. पाणी जाम आहे, पाय नाही टेकणार. आपलं प्रणय मस्त आनंद घेत आहे बघा. हे बघा वाकटी उडून आल्या आपल्या खानात. वाकटीने डायरेक्ट बोटीत उडी मारली. कडे गेली बघा. उडव बाबू, धर तिला, चावेल चावेल. हे बघा दाखवांगे, वाकटी आली उडून. सोड तिला, सोड. ती टाकली, तिला सोडली. तर मंडळी फायनली आता तुम्हाला पण मच्छी बघायला भेटेल बरेच दिवसांनी आपल्या चॅनलवर. कारण बरेच दिवस आपण बोटीतली काही मासेमारी केली नव्हती, आणि आता आपण जाळी खेचायला चाललो आहे. तर बघूया आता काय भेटेल. करपालचे ते 100% भेटतीलच. बघू आता अजून काय काय भेटते त्यासोबत. मंडळी बघा फायनली आपण जाळी खेचायला सुरुवात नाही बघा. पहिलीच 2 करपाल आले बघा. बघा पहिलेच 2 टायगर आले ते बघा. आता बघू, जाळी खेचायचं आपलं काम चालू आहे. बघू तर काय काय येते ते बघा. बोंबील आला, बोंबील बोंबील टायगर आहे बघा. हे बघा, हे बघा. आणि सगळा मावरा आहे ना एक हेटीच्या साईडला येते. फराच्या बुच जिथे बुच आहेत ना तिथे काय नाहीत. हे बघा, हे बघा कचरा नुसतं आहे बघा. हे बघा विजुदा हसते मस्त वरता वरताना. बघा मस्त आपल्याला मावरा लागला. हे बघा म्हणजे करपाले आपलं ते टायगर कोलंबी आहेत ना, जाम भारी लागतात आपल्याला. हे बघा वाकटी आली, सिल्वर फिश एक नंबर काम झालं आहे. नुसता कचरा आहे. हो पायवरती. साईज बघा, साईज बघा मस्त भेटला नाही बघा. याला बोलतात मावरा. हां बघा म्हणजे कंटिन्यू येतात, कंटिन्यू येतात. हे बघा कंटिन्यू येतात बघा. काटे बिटे आले बघा. काठी मसाला आहे हे बघा. हे बघा कंटिन्यू येतात. भारी आहे बघा. काम आपलं झालं आहे 25. या या भाऊनी या, अजून या बघा.
पाला आलाय, हा बघा किती मोठा पाला, हा बघा, हा बघा पाला आलाय, पाला, जिवंत जिवंत पाला घेऊन देतोय आपण. आवाज बघा, प्रणय मावरा उचलते आणि विजू आपला आपले टायगर कोलबी उचलते, करपाली, हे बघा रावस आला, रावस, हे बघा काढते. नाकवा नाकवा नाली आहे, नाकवा लाजत बघा, रावस, बघा रावस, रावस, या 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 कशी कटलेली, या असे बघा, बघा हे बघा, टायगर, टायगर, नुसते टायगर, नुसते टायगर, हे बघा, बघा हे बघा, येत चालणे, या बस, या बस, काटा बिटा कोण विचारतात, हे बघा काटे मासे, हे बघा चालेल, तेच चालेल, या या, हे बघा मस्त मोठे मोठे आले दादा, हे बघा, या मंदीला ढोमी, हे सोलट आला बघा, सोलट, 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 हा बघा, हा बघा सोलट आलाय, तुम्हाला काढून दाखवायला भेटत नाही मंडळी, हे बघा काठी आली परत, बघा मस्त येते, हे बघा मंडळी. मला पण जाम बरा वाटला, कारण बरेच दिवस आपल्या चॅनलला असे फिशिंगचे खास व्हिडिओ पडले नव्हते आणि आज आपण आलो आणि एक नंबर आपल्याला टायगर भेटले, भरपूर भेटलेत आणि दादा सकाळी आले, सकाळी पण दादाला भरपूर होते. सकाळी किती किलो होते? 43. सकाळी दादाला 43 किलो टायगर होते आणि याचा कमीत कमी 400 ते 500 रुपये किलो भावाने विकले जातात ते. आता आपल्याला किती भेटतात ते बघू आपण. या बस, हे बघा, या या या, हे घालेल, या पडला होडीत, बघा मच्छी कमी येते, एक बरं आहे ना, ते मच्छी वाटवायचा जाम त्रास असते आणि हे बघा सगळे टायगर आहेत ते वाटवायला बरे पडतात, मच्छी लागले की सगळे वांदे होतात. परत हान काहीतरी, प्रणय हान प्रणय काय ना, आणि एंडोन बघा बप्पर फिश, बघा यांगे 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 हा बघा बप्पर फिश, तुम्हाला माहिती असेल कसा फुगतो, हा बघा मोठा आहे बघा, हा बघा बिग साईज पापलेट, हा बघा. आपण याला सोडून देऊ, थांबा याला काढतो आणि सोडून देतो, कारण छोटा आहे ना त्याच्यामुळे आपण याला सोडून देऊ. बघा कोलबे येत जा, बोल टायगर कोलबे येत जा, हे बघा येतान येतान, थांबा आपण ते पापलेटला सोडून देऊ. हा बघा पापलेट आपण काढला, आता त्याला आहे ना आपण सोडून देतोय, चल गेला लगेच गायब. या या कमी झालं, आता कोलब्या पण कमी झाल्यात बघून दे ना, आता येताना येताना एक दोन येताना, हे बघा मंडळी आपला एक फोर खेचून झालाय, आता दुसरा फोर आपण खेचतो लगेच, त्यालाच बांधलेला होता आणि एका फोराला बघा मस्त आपल्याला मच्छी भेटलेली आहे, बघा कोलबे दिसत असेल तुम्हाला, बघा दुसऱ्या फोराचा आपण झेंडा घेतला आता, बघा बघू आता तिकडे काय ते दाखवतोच. आणि मंडळी बघा, हा आहे टायगर, हेच ती कोलबे ज्याला आम्ही टायगर बोलतो. आणि मगापासून आपल्याला काढायला भेटत नाही आणि शेंशामधून काढायला जरा वेळ लागतो, आणि हे आपण टायगर आहेत ना डायरेक्ट किनाऱ्याला जाऊन काढणार, त्याच्यामुळे तर तुम्हाला दाखवण्यासाठी 2 काढले ते बघा. हा बघा टायगर झाला मंडळी, हा बघा एकदम ताजा ताजा जिवंतच बोंबील आहे, बघा बघा. आता याला पण आपण ठेवून देतोय, चल मागे, बघा कमी येते का आता मंडळी. आता आपल्याला हे बघा येताना पण कमी येतं नाही बघा, आता बोंबील जास्त यायला लागले, मावरा यायला लागला, मावरा मावरा कमी आहे, बोल कोलबे जास्त आहे, हे बघा वाटतंय. शिंगाली आली, पारवशी पारवशी आली बघा, शिंगाली बघा, ही मस्त लागते शिंगाली, फक्त मोठी पाहिजे अजून. टायगर कोलबे आपले बरेच आलेत आपल्याला बघा, असे समजणार नाही तुम्हाला. या बोंबील बघा, बोंबील हा बघा, अरे परलो सगळा मावर इथेच येते, त्याच्यामुळे इथेच फोकस करायला लागते. हे बघा टायगर बघा, ढोमाला ढोमा, हे बघ हे गटली गटली गटली, हे बघ हे बघ, या या बोल या, असे या स्टार्टिंग पासून असे या,
बघा या बोल. सोलट आला, सोलट परत. सोलट कमी येतात आणि टायगरच जास्त येतात. मेन म्हणजे आपण टायगरच पकडायला आलोय बोला. सोलटन अजून वेळ आहे सोलट पकडायला. बघा या बोल या. आपले जाळे खेचाचं काम चालूच आहे. स्टार्टिंगला आपल्याला जाम मस्त आले, आता कमी कमी यायला लागले, काय माहीत का ते. तरी पण बऱ्यापैकी येतात म्हणजे. आणि आता परत किनाऱ्याला जाऊन आता परत 2-3 तासांना परत काढायलाच जाणार आहेत. बघा मोठा आहे त्यापेक्षा. बघा महेश दादा आपला बोट चालवतोय. महेश दादा बोट चालवतोय. मोठा नको, मोठा नको. मुशी मुशी बघा किती मोठी. बापरे बघा मुशीचा पिल्लू आलाय. आता हिला पण आपण काढून सोडून देऊ. बघा हा बघा आपला बावटा पण आला आणि पाऊस पण जाम जोरात येते मंडळी. बघा बावटा आला. आता आपली जाळी संपत आली. बघूया संपताना काय येते. हे बारक्या नको पालवलं मांग मोठो. शिप येतो. हे बघ जनावर जनावर जानवर. हा बघा पाण्यातला साप आलाय. हा बघा ॲनाकोंडा. हे विषारी असं नाही ना असते. हा मंडळी विषारी असते, पण बरेच जणांचे चावते, पण असं का होईना ना शक्यतो. हा बरेच जणांचे चावलाय पण काय झालं नाही, पण आता विषारी असं पण बोलतात, काय माहिती. मंडळी आपली झाली आहे ती खेचून झाली आणि आता आपण किनाऱ्याला चाललोय. आता किनाऱ्याला जे काढून आपला कोलबे तेव्हा डायरेक्ट किनाऱ्यालाच भेटलो होता. तर मंडळी बघा आता फायनली आता आपण ना किनाऱ्याला आलोय आणि आपली बोट आहे ना, ती गाडी दिसत ना, गाडी म्हणजे चाकं आहेत ती चाकावर चढवायची आणि मगासारखी अशी वरती न्यायची. आता बघू. आणि मला मच्छी खास अशी दाखवायला भेटली नाही. त्याचं कारण म्हणजे कोलबे काढायला वेळ नव्हता असं, म्हणजे कारण ते भरपूर येत होते आणि शेंशामधून ना निघायला वेळ जाते. आता तेच मी तुम्हाला वरती काढून दाखवतो थोडे. आता बघू. आधी आपली बोट आहे ती वरती घेऊन जाऊ. हे बघा ही चाकं आहेत ना, त्याला हे बघा अशी बोट याच्यावर चढवते. नाही बघा बघा चाकांच्यावरती बोट गेली पद्धतशीर. आता बांधतील मला वाटते. बघा आता बांधून घेतात आणि आपण मस्तपैकी आता घेऊन जाऊ वरती. आपण पण लोटून घेऊ आता जड आहे उलट. तर मंडळी आहे बघा असे आपण करपाले आणलेले आणि बरेचसे आपण जाळे वाटून घेतली. मी पण वाटवत होतो त्याच्यामुळे शूट घेतला नाही. बरेचसे वाटवायचे आहेत. हे बघा वाकटी बघा. आणि बघा हे इथे वाटवलेले आहेत. हे बघा हे बघा टायगर. हे बघा आणि इथे बोंबील पण आहेत. असे बरेच बोंबील तिकडे पण आहेत त्या जाळीमध्ये. बघा आता एवढे सगळे काढायचे. संध्याकाळी किती 6 वाजता नाही दादा? 6 वाजता. म्हणजे आणि रातची किती गेलो? रात्री 3ला गेलेलो. विचार करा. आणि आता संध्याकाळी 6 वाजत आलेत. 6 वाजता नाही ना सॉरी. हे बघ कशी चालते. काढून ठेवत बोटीमध्ये फिरतात. सकाळपेक्षा आता थोडे कमी भेटले. सकाळी काहीतरी 40-43 किलो बोलला. आता जमतेम 10-15 किलो असतील फक्त. बघा काठी मासा खालेला. मंडळी हे बघा हे मगाशी आहे ना तुम्हाला दाखवायला भेटलं. जाळी खेचत होतो ना तेव्हा काढायला चान्स होता ॲक्च्युली. बघा हे टायगर कोलबे आहे. त्याला बऱ्याच ठिकाणी कल्पना करतो. हे आम्ही हेच पकडायला घेतलं आणि आता सकाळी भरपूर होती आणि आता आम्हाला थोडी कमी होती. आणि याच्यासमोर आता सोलट पण होतं. सोलट आता तिकडे आहे ते जाऊ दे. आणि बोंबील तुम्हाला दाखवलंच. तर ठीक आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आहे ना इथेच क्लोज करतो, कारण मला पण जायचं आहे आणि हे लोक पण आता जागी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाटवणार आहे. तर आता मी जातो आहे. आणि म्हणजे आजचा व्हिडिओ ना आपला कसा आहे ते नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. तो पण टाटा. बाय.